गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी लागणारा अत्यावश्यक घटक. आपल्या मूलभूत गरजांमध्ये सिलेंडरचं नाव घ्यावं इतकं त्याचं आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्व. पूर्वी लाकूड कोळशावर चालणाऱ्या चुली असायच्या, पण गॅस आला आणि आपले ते कष्ट वाचले. पण आता काही जणांवर परत चुली पेटवण्याची वेळ आली आहे. अर्थात शहरातल्या लोकांना तर तेही शक्य नाहीये. पण एकीकडे सिलेंडरचा तुटवडा असताना संभाजीनगरात एक संस्था हजारो लोकांचा स्वयंपाक बिनदिक्कतपणे करते आहे. तर दुसरीकडे सिलेंडर शिवाय ग्रामीण भागातली काही कुटुंब स्वयंपाक करतायत. विशेष म्हणजे ना त्यांनी लाकडं वापरली आहेत ना कोळसा. सिलेंडरचं टेन्शन न घेता ते स्वयंपाक कसा करतात पाहूयात. ना युद्धाचा परिणाम ना सिलेंडरची चिंता. सिलेंडर शिवाय रोज 40,000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक. सिलेंडरची मारामार, मदतीला सोलार. स्वयंपाक हमखास, मदतीला बायोगॅस. मंडळी, आज गावागावात सिलेंडरसाठी रांगा लागल्यात. हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यानं शटर डाऊन करण्याची वेळ आली आहे. कुठे चुलीवर स्वयंपाक केला जातोय तर कुठे कोळशाचा वापर केला जातोय. सिलेंडरच्या तुटवड्यानं स्वयंपाक करायचा कसा हा प्रश्न अनेकांसमोर आहे. सिलेंडर नसल्यानं मंत्रालयापासून ते कॉलेज कॅन्टीन बंद पडण्याची वेळ आली आहे. पण छत्रपती संभाजीनगरातल्या IT पार्कमध्ये अव्याहतपणे तब्बल 40,000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक सुरू आहे, आणि तोही सिलेंडर शिवाय. मोठमोठी भांडी, वेगवेगळे पदार्थ तयार केले जात आहेत. पण सिलेंडरच्या तुटवड्याचा काडी मात्रही परिणाम स्वयंपाकावर झालेला नाही आहे. आता तुम्ही म्हणाल, हे शक्य तरी आहे का? सिलेंडरच नाही तर स्वयंपाक कसा शक्य आहे? तर मंडळी, IT पार्कमधल्या अन्नामृता फाउंडेशनच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी सिलेंडर लागतच नाही, ना कुठली चूल लागते. तर इथे स्वयंपाक केला जातो तो सौर ऊर्जेच्या मदतीनं. इतक्या मोठ्या विद्यार्थी संख्येला जेव्हा आहार शिजवायची ही आमचं नियोजन आहे, तर त्यावेळेस आम्हाला हे लक्षात ठेवावं लागतं की आपण कमीत कमी इंधनामध्ये कसा स्वयंपाक करू शकू आणि त्याच वेळेस पोषण मूल्य कशी टिकून राहतील. तर जो शालेय पोषण आहार मेनू आहे तो मुख्यत्वे डाळ, तांदूळ, कडधान्य यावर आधारित आहे. तर याला शिजवण्यासाठी वाफेचा उपयोग केला जातो. आणि ही यंत्रणा उभी करताना सुरुवातीला आम्ही म्हणजे एक बॉयलर, त्यावेळेस सोलार नव्हतं, मग सोलार ॲड केलं 5 kW, मग आता 25 kVचं आहे. आता ही सगळी यंत्रणा पूर्ण करून सध्याच्या मितीला साधारणतः जे 35,000 विद्यार्थी आमचे आहेत, 35,000च्या आसपास, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहार, शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक यांना 2 वेळेचं जेवण, पोळी, भाजी, वरण, भात असं जेवण लायन्स क्लब चिकलठाणाच्या सोबतीनं आम्ही करतो. चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या अन्नामृता फाउंडेशनच्या स्वयंपाकगृहातून तब्बल 40,000 शालेय विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं. पण LPG तुटवडा असूनही आधुनिक तंत्रज्ञान आणि सौर ऊर्जेचा वापर केल्यानं स्वयंपाकात कसलाही अडथळा आलेला नाहीये. मुख्यत्वे जे आमचे सॉलिड फ्यूल बॉयलर्स म्हणतात यांना, हे बॉयलर ॲग्रोवेस्ट जे पॅलेट्स किंवा ब्रिकेट्स असतात ते इंधन म्हणून वापरतात. इलेक्ट्रिसिटी आणि सौरचं पाणी गरम होण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग, अशा तिघांच्या मिश्रणातनं हे चालतात. यापैकी कुठलंही एक इंधन नव्हे तर या तिघांचं मिश्रण हे चालतं, त्यामुळे ते कमी लागतं. त्यावर वाफ निर्माण होते. बाहेर बॉयलर्स आहेत, त्या बॉयलरमध्ये वाफ तयार होते आणि ही वाफ ही जे स्टील पाईप तुम्हाला दिसते, ह्या पाईपच्या माध्यमातून या कुकर्समध्ये सर्क्युलेट होते. असे ही 7 कुकर्स आहेत. एकाच वेळेस साधारणतः म्हणजे 5 टन आम्ही आहार शिजू शकतो आणि दिवसभरामध्ये जर म्हणालात तर 10 ते 12 टन आहाराचा आपण इथे स्वयंपाक करू शकतो. एकीकडे या संस्थेने सौर ऊर्जेची मदत घेतली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातल्या काही शेतकऱ्यांनी गॅसच्या तुटवड्यावर बायोगॅसचं उत्तर शोधलंय. LPG मिळत नसल्यानं अनेकांच्या घरात स्वयंपाकाचा प्रश्न वासून उभा राहिला असताना बायोगॅसचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरतोय. त्यामुळे अगदी 1-2 गायी जरी असतील तर त्या मदतीनं शेतकऱ्यांनी बायोगॅस प्रकल्प आता उभे केले आहेत आणि स्वतः शेतकरी स्वयंपूर्ण झाले आहेत. तर मी सध्या आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या गावामध्ये आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी घरच्या गायींच्या शेणापासून या ठिकाणी गोबर गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारलेला आहे, ज्यातनं त्यांना मोठा फायदा होत आहे. अशा पद्धतीने शेतकरी स्वयंपूर्ण झालेले आहेत आणि या गोबर गॅस प्रकल्पामधून त्यांना आता सध्या लाईन मध्ये उभं राहण्याची गरज नाही. त्यामुळे एक प्रकारे शेतकरी हे स्वतःचे जे काही इंधनाची गरज आहे ते स्वतः भागवत आहेत. काय सांगाल, तुम्हाला या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यासाठी किती खर्च आला होता आणि किती गॅस तयार होतो यातनं?
याच्यात खर्च आम्हाला 12,500 रुपये खर्च आलाय. आम्हाला श्रीराम दूध संघातून अनुदानानुसार आम्हाला हा गॅस भेटलेला आहे, बायोगॅस. आणि आम्हाला दिवसभरामध्ये कमीत कमी 20 किलो गॅस शेणखत लागतं. त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं तर असं 50 किलो जे खत खलवलं जातं आणि त्याच्यानुसार आम्ही मिथेन वायूतून बायोगॅस निर्मिती करतो. त्याच्यातून दुहेरी फायदा म्हणजे ज्या सरी बाहेर पडतात ते आम्ही शेणखताला वापर करतो त्याचा. तर यातनं किती किलो गॅस तयार होतो आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आता जी काही परिस्थिती सुरू आहे, काही ग्राहकांना शहरी भागातील जे काही आहेत नागरिक त्यांना अक्षरशः रांगेमध्ये उभं राहायला लागतंय. दिवसाला कमीत कमी 2 ते 2.5 किलो गॅस तयार होतो आणि आपल्याला दिवसभरात एवढं किती पण कमीत कमी 10 ते 12 माणसांचा स्वयंपाक याच्यामध्ये दिवसाला होऊन जातो. गॅससाठी आपण पूर्णतः आखाती देशांवर अवलंबून असताना अहिल्यानगरमध्ये मात्र सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पातून सीएनजी गॅसचं उत्पादन केलं जात आहे. देशातला पहिला सीएनजी उत्पादक शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा अन्नदाता असण्यासोबतच ऊर्जादाता सुद्धा बनलाय. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज देखील जवळपास 8 ते 12 टन ही आपली क्षमता आहे. म्हणजे जवळपास 3000 गाड्या या रोजच्या आपल्या ह्या दिलेल्या इंधनावर त्या ठिकाणी चालू शकतात किंवा चालतात. एकीकडे यासारखे सहकारी प्रकल्प तर दुसरीकडे अत्यंत कमी खर्चात बायोगॅस प्रकल्प उभारून अनेक कुटुंब ग्रामीण भागात गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. रोज हजारो लोकांच्या जेवणाची सोय करणारी मंदिरं, मोठमोठ्या खानावळींना आज गॅसमुळे चूल बंद करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे सौर ऊर्जा, बायोगॅस यांच्या मदतीनं कमी खर्चात याही परिस्थितीवर मात करत स्वयंपूर्ण वाटचालीची ही आदर्श उदाहरणं आपल्या समोर आहेत. संभाजीनगरहून नितेश महाजनसह हेमंत चापुडे, मनसर, झी 24 तास.